ब्रिटिशांच्या हातात होतं ते, ब्रिटिशांनी त्याचे तुकडे पाडले खिलाफत साम्राज्याचे. पण इथल्या मुस्लिमांनी त्याचा राग आपल्या शेजारी हिंदूवर काढला आणि देशभरामध्ये हिंसाचार, हिंदू मुस्लिम दंगे सुरू झाले. इस्लाम संपूर्ण जगाची 2 भागामध्ये विभागणी करतो. एक भाग आहे दारुल इस्लाम, ज्या देशामध्ये इस्लामिक रूल आहे, इस्लामच्या कायद्यानुसारच तिथली राज्यव्यवस्था चालते, त्या देशांना ते दारुल इस्लाम म्हणतात. आणि ज्या देशामध्ये इस्लामचं राज्य नाही त्या देशांना ते दारुल हरब म्हणतात. मुस्लिम लीगविषयी बाबासाहेब म्हणतायत, आपल्या दलित बांधवांना सांगतायत की मुस्लिम लीगवर कधीही विश्वास ठेवता कामा नये. मुस्लिम लीग ही दलितांचा केवळ वापर करून घेते सोयीनुसार, आणि जेव्हा त्यांच्या फायद्याची गोष्ट असते तेव्हा ते दलितांच्या हिताचा देखील बळी देतात. तर जय भीम जय मीममध्ये जे मीम आहे MIM, त्याबद्दल देखील बाबासाहेबांनी तेव्हाच सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळं भारतातून बौद्ध धर्माचा ऱ्हास होण्यामागचं एकमेव कारण म्हणजे इस्लामचे आक्रमण आहे असं बाबासाहेब म्हणतात. एका ठिकाणी तर बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की ह्या सगळ्या इस्लामच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाविषयी मी एक पुस्तक लिहिणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी रोहन देशपांडे तुमचं स्वागत करतो राष्ट्रसेवक या आमच्या यूट्यूब चॅनलवरती. मंडळी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान भारताच्या समाजकारणात आणि राज्यघटना उभारण्यामध्ये काय आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. ते फार थोर काम त्यांनी केलेलं आहे, हे यात काही वादच नाही आहे. पण त्यांच्या आयुष्यातला अजून एक विषय असा आहे जो फार चर्चेत नसतो, तो म्हणजे त्यांचे विचार इस्लाम या धर्माबाबत. आणि याच विषयावरती आपल्यासोबत सखोल चर्चा करायला आहेत श्री भरत आमदापुरे, जे आहेत विवेक विचार मंचाचे पूर्णवेळ कार्यकर्ते. भरतजी, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या चॅनलवरती. धन्यवाद. विषयाला थेट हात घालतो. बाबासाहेबांनी जे समाज सुधारण्यामध्ये काम केलं आहे, जे भारतीय राज्यघटना सुधारण्यात काम केलेलं आहे, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण त्यांनी नेमका इस्लाम धर्माचा अभ्यास करायचा का ठरवला, इस्लाम धर्माची चिकित्सा करायची त्यांच्यावर वेळ का आली, हे काय प्रकार आहे तुम्ही सांगू शकाल का? कसं आहे, आपल्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास करत असताना आपल्याला खिलाफत चळवळीचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. देशाची स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास असू देत किंवा देशाची फाळणी का झाली हे जरी लक्षात घ्यायचं असलं तरी खिलाफत आंदोलन नेमकं काय होतं हे समजून घेणं फार गरजेचं आहे. तर आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे लोकांना माहिती आहे की बाबासाहेबांनी इस्लाम धर्म, आपले काय हिंदू धर्माची चिकित्सा केली आणि हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तसंच बाबासाहेबांचं घटना निर्मितीतलं योगदान देखील सगळ्यांना माहिती असतं. पण बाबासाहेबांनी इस्लामची तितक्याच खोलात जाऊन चिकित्सा केलेली आहे हे फार लोकांना माहिती नसतं. तर आता स्वाभाविक तुम्ही विचारल्यासारखा प्रश्न पडतो की इस्लामची चिकित्सा बाबासाहेबांनी का केली, त्यांना इस्लामची चिकित्सा करण्याची का गरज भासली. तर झालं असं की 1920ला आपल्या देशामध्ये खिलाफत आंदोलन नावाचं एक आंदोलन झालं. आता हे खिलाफत आंदोलन काय होतं, तर पहिलं महायुद्ध संपलं होतं 1919 पर्यंत, आणि त्या महायुद्धामध्ये ब्रिटन आणि त्याचे मित्र राष्ट्र त्यांचा विजय झाला होता आणि तुर्की, जर्मनी वगैरे ह्या राष्ट्रांचा पराभव झाला होता. आता तुर्की हे एक इस्लामिक राष्ट्र होतं आणि तुर्कीचा जो प्रमुख होता त्याला खलिफा म्हणायचे. आणि तो खलिफा म्हणजे केवळ तुर्कीचा प्रमुख नाही तर जगभरातला जो मुस्लिम समाज आहे त्यांचा तो राज्यप्रमुख आणि धर्मप्रमुख असा तो खलिफा, त्याला खलिफा म्हणतात. जागतिक मुस्लिम समुदायाचा राज्यप्रमुख आणि धर्मप्रमुख जी एकच व्यक्ती असते त्याला खलिफा म्हणतात आणि त्याच्या राज्याला खिलाफत म्हणतात. तर तुर्कीचा पराभव झाला होता म्हणून ब्रिटननं असा निर्णय घेतला की आता हे तुर्की साम्राज्याचे म्हणजे खिलाफतचे तुकडे पाडायचे आणि ही खलिफाची गादी पण विसर्जित करून टाकायची. मग त्यामुळं जगभरातल्या मुस्लिम समुदायामध्ये त्याची एक तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि स्वाभाविक भारतातल्या मुसलमानांनी देखील ब्रिटनच्या विरोधात आंदोलन सुरू केलं की हे खलिफाची गादी विसर्जित करता कामा नये आणि तुर्की साम्राज्याचे म्हणजे खिलाफतचे तुम्ही तुकडे पाडू नका, ही मागणी घेऊन भारतातल्या मुसलमानांनी आंदोलन सुरू केलं.
पण ब्रिटिशांनी ते काही ऐकलं नाही. त्यांनी खलिफाची गादी पण विसर्जित केली आणि तुर्की साम्राज्याचे तुकडेही केले. म्हणजे खलिफाही राहिला नाही आणि खिलाफतही राहिली नाही. मग म्हणून इथल्या मुस्लिमांनी रागाने त्या द्वेष भावनेतून, कारण त्यांनी ज्या कारणासाठी आंदोलन चालवतं ते कारण ते सक्सेस तर झालंच नाही ते आंदोलन, त्याचा राग त्यांनी आपल्या इथला स्थानिक हिंदूवर काढला आणि देशभरामध्ये हिंदूंच्या विरोधामध्ये मुस्लिमांनी हिंसाचार सुरू केला, ज्याच्यामध्ये हिंदूंचा काहीच दोष नव्हता. हिंदूंचा ना त्या खलिफाशी संबंध होता, ना त्या तुर्कीच्या खिलाफतशी संबंध होता, ना ब्रिटिशांच्या हातात होतं. ते ब्रिटिशांनी त्याचे तुकडे पाडले खिलाफत साम्राज्याचे. पण इथल्या मुस्लिमांनी त्याचा राग आपल्या शेजारी हिंदूवर काढला आणि देशभरामध्ये हिंसाचार, हिंदू मुस्लिम दंगे सुरू झाले. हे दंगे सुरू असताना त्या काळामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये होते. ते 1923ला भारतात आले शिक्षण पूर्ण करून. तेव्हा भारतामध्ये दंगे चालू होते. मग बाबासाहेबांना प्रश्न असा पडला की भारतामध्ये हिंदू मुस्लिम दंगे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये का होत आहेत? कारण खिलाफत आंदोलन जे झालं होतं त्याला इथल्या काँग्रेसनं पण पाठिंबा दिला होता, गांधीजीनं पूर्ण पाठिंबा दिला होता. गांधीजींना असं वाटलं की मुस्लिमांच्या ह्या खिलाफत आंदोलनाला जर आपण पाठिंबा दिला तर मुसलमान ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी आणि स्वराज्य मिळवण्यासाठी एकत्रित येतील हिंदूंसोबत. पण तसं झालं नाही. मुस्लिमांना केवळ त्या खलिफाची गादी वाचवणे आणि त्या खलिफाचं साम्राज्य वाचवणे ह्याच्यामध्ये इंटरेस्ट होता. त्यांना इथून ब्रिटिशांना घालवून इथे भारताला स्वातंत्र्य करणे हा त्यांचा प्राथमिक हेतू नव्हता. त्यामुळं हिंदू मुसलमानामध्ये दंगे सुरू होते. आंबेडकरांना प्रश्न असा पडला की गांधीजी, काँग्रेस ह्यांनी मुस्लिमांना पूर्ण मदत करून देखील मुस्लिम हिंदूंच्या विरोधात दंगे का करतात? त्याची मूळ कारणं काय आहेत? ह्याचा अभ्यास करण्यासाठी बाबासाहेबांनी मग इस्लाम धर्माचा सखोल अभ्यास केलेला आहे. मग त्याची शिकवण काय आहे, मग त्याची अंमलबजावणी मुस्लिम समाज कसा करतो, त्या इस्लामच्या शिकवणुकीची, हिंदू मुस्लिमांचा संपूर्ण मध्ययुगीन काळातला इतिहास काय राहिलेला आहे, तर हा सगळा अभ्यास बाबासाहेबांनी केलेला आहे. त्याच्या मागं कारण हेच होतं की हे हिंदू मुस्लिम दंगे का होतात आणि काँग्रेस गांधीजींनी खिलाफत आंदोलनाला पूर्ण सपोर्ट करून देखील ह्यांच्यामध्ये ऐक्य का होऊ शकत नाही, ह्याची उत्तरं शोधण्यासाठी म्हणून बाबासाहेबांनी इस्लामचा अभ्यास केलेला आहे. आता ब्रिटिशांचा विषय निघालाच आहे, तर याच्यावरनं असं लक्षात येतं की काही लोक किंवा बरीच लोक हे अखंड हिंदुस्थानाच्या संकल्पनेला समर्थन देत होते. पण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पूर्ण वेगळे होते. त्यांचं म्हणणं असं होतं की नाही, फाळणी होऊ दे, त्यांना त्यांचं वेगळं राज्य देऊन टाका, आपण इथे वेगळे राहूया. यामागची त्यांची नेमकी संकल्पना काय होती? आता आपल्याला माहिती आहे की हा भारत अखंड राहिला पाहिजे, ह्याची फाळणी व्हायला नाही पाहिजे, ह्यासाठी हिंदू महासभा, स्वातंत्र्यवीर सावरकर हे फार आग्रही होते. इवन महात्मा गांधींनी पण म्हटलं होतं की ह्या देशाची फाळणी जर करायची असेल तर पहिल्यांदा माझ्या देहाचे तुकडे करा, असं एकेकाळी गांधीजींनी देखील भूमिका घेतली होती. पण आंबेडकरांचं ह्या बाबतीतली भूमिका जरा वेगळी होती. त्यांचं म्हणणं असं होतं की ह्या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे शांततेनं एकत्रित नांदूच शकत नाहीत, ह्यांच्यामध्ये ऐक्य होऊच शकत नाही. त्यामुळं हे सतत एकमेकांच्या विरोधात भांडत राहण्यापेक्षा ह्यांना वेगळं करा. आणि हे ऐक्य का होऊ शकत नाही ह्याचे खूप कारणं बाबासाहेबांना दिलेली आहेत. त्याची सखोल चिकित्सा बाबासाहेबांना त्यांच्या थॉट्स ऑन पाकिस्तान ह्या ग्रंथामध्ये केलेली आहे. तर बाबासाहेबांचं म्हणणं होतं की एका देशात राहून भांडत राहण्यापेक्षा वेगवेगळे होऊ द्या, नाहीतर ते जर एकत्रित राहिले, तो जो अखंड भारत राहील तो 2 राष्ट्रांचा एक देश राहील. त्यामुळं ते अखंड भारत जरी राहिलं तर ते हिंदूंच्या दृष्टीनं ते खऱ्या अर्थानं स्वतंत्र भारत असणार नाही. आणि त्या अखंड भारतामध्ये हिंदूंना मुस्लिमांच्या दयेवर जगावं लागेल असं बाबासाहेब म्हणतायत. कारण मुस्लिम हे प्रभावी होतील, सगळ्या प्रकारच्या सत्तेमध्ये त्यांचं वर्चस्व राहील आणि हिंदूंना मुस्लिमांच्या दयेवर जगावं लागेल त्या अखंड भारतामध्ये. एवढंच नाही तर सातत्याने त्यांच्यामध्ये हिंसाचार होईल, दंगे होतील, म्हणून त्यांना वेगळं करा, अशी बाबासाहेबांची भूमिका होती. ते जर वेगळे झाले तर आपापल्या मार्गाने जाण्यासाठी ते स्वतंत्र असतील,
त्यांची आपापली स्वतःची स्वतंत्र राज्यघटना असेल, त्यांना इस्लामिक राज्य हवं आहे, ते इस्लामिक राज्य करतील, आपण लोकशाही मार्गाने वाटचाल करू. त्यामुळं एकत्रित राहून भांडत बसण्यापेक्षा वेगळं राहिलेलं परवडल, हा विचार बाबासाहेबांचा होता. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत हे सावरकरांचं होतं असं म्हटलं जातं. हे यात कितपत तथ्य आहे? हे पूर्णपणे चुकीचं आहे. ह्याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत ही वस्तुस्थिती होती का, हा एक प्रश्न आहे, आणि तो सिद्धांत पहिल्यांदा कोणी मांडला हा एक दुसरा त्याचा पैलू आहे. तर द्विराष्ट्रवादाचा सिद्धांताचा उल्लेख जर पहिल्यांदा कोणी केला असेल तर तो सर सय्यद अहमद यांनी केलेला आहे. जवळपास माझ्या मते 1889 साली त्यांनी पहिल्यांदा मांडलेलं आहे की हिंदू आणि मुसलमान हे दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत. ते केवळ दोन समाज नाही आहेत, तर दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत. आता त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1929 साली म्हटलेलं आहे की हिंदू मुस्लिम हे दोन समाज नसून ते दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत. आणि सावरकरांनी मग 1935ला किंवा मला वाटतं 1937ला पहिलं म्हटलेलं आहे की हिंदू मुस्लिम हे दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत. त्यामुळे सावरकरांच्या आधी सर सय्यद अहमद यांनी म्हटलंय, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय, त्यानंतर सावरकरांनी म्हटलेलं आहे. हा क्रम आहे. पण द्विराष्ट्रवाद सिद्धांत ही वस्तुस्थिती नव्हती का, हा पण विचार झाला पाहिजे. म्हणजे द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला म्हणून फाळणी झाली असं नाहीये. द्विराष्ट्र हे होतंच, ती वस्तुस्थिती होती. आता द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सिद्ध करणारे काय घटक असतात त्याचा विचार झाला पाहिजे. दोन समूहाला आपण दोन समाज कधी म्हणतो आणि दोन राष्ट्र, वेगवेगळी राष्ट्र कधी म्हणतो, ह्याचा मूलभूत विचार झाला पाहिजे. तर सावरकरांचं तर सोडा, सावरकरांनी खूप उशिरा म्हटलेलं आहे की हे दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत. बाबासाहेबांनी तर 1929ला म्हटलंय, त्यांच्या बहिष्कृत भारताच्या अग्रलेखामध्ये त्यांनी मांडलेलं आहे की आपल्या देशामध्ये हिंदू मुस्लिम हे दोन समाज नसून दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत. तर ते का राष्ट्र आहेत ह्याची कारणं दिलेली आहेत त्यांनी. ते म्हणतात की जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा हिंदूंचा आणि मुस्लिमांचा पूर्ण वेगळा आहे. मुस्लिमांना हिंदू किंवा गैरमुस्लिम हे आपले बंधू वाटत नाहीत. ते इस्लामची संपूर्ण त्यांनी चिकित्सा केलेली आहे, इस्लामचे काही मूलभूत सिद्धांत मांडलेले आहेत, त्याच्याकडे आपण येऊ पुढं. पण जीवनाचं तत्वज्ञान ज्याला म्हणतात ते ह्या दोन समाजाचं पूर्ण वेगळं आहे. आणि इतिहास देखील ह्या दोन समाजाचा, दोन समूहांचा पूर्णपणे वेगळा आहे. केवळ वेगळा आहे असं नाही, तर ते एकमेकांच्या विरोधातला आहे. संपूर्ण मध्ययुगीन कालखंड जर आपण काढून बघितला तर हिंदू मुसलमानांमध्ये सातत्याने संघर्ष झालेला आहे, हिंसाचार झालेला आहे. त्यामुळं ह्यांचा इतिहास हा परस्पर शत्रुत्वाचा आहे. आणि तिसरं म्हणजे ह्यांचा सामाजिक दृष्टिकोन हा समान नाहीये, पूर्णपणे वेगळा आहे. आणि चौथा मुद्दा म्हणजे भविष्याबाबतच्या आकांक्षा ह्या हिंदू आणि मुसलमानांच्या पूर्णपणे वेगळ्या आहेत, त्या कुठेच एकमेकांशी जुळत नाही आहेत. त्यामुळं 4 पॅरामीटरवर हे दोन समूह स्वतंत्र राष्ट्र ठरतात. त्यातला एक म्हणजे जीवनाचं मूलभूत तत्वज्ञान, दुसरा म्हणजे इतिहास, तिसरा म्हणजे सामाजिक दृष्टिकोन वर्तमान, चौथा म्हणजे भविष्याबाबतच्या आकांक्षा. तर ह्या सगळ्या विषयावर हे दोन समूह पूर्णपणे वेगळे आहेत, म्हणून ते दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत, अशी बाबासाहेबांची मांडणी आहे. आणि ती सावरकरांच्या खूप आधी बाबासाहेबांनी मांडलेली आहे. त्यामुळे सावरकरांनी पहिल्यांदा मांडली हे पूर्णपणे चुकीचं आहे. भरतजी, जसं तुम्ही आता म्हणालात की हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही वेगळे राष्ट्र आहेत, तर यांची जीवन पद्धती आहे त्यात नेमका काय फरक आहे? तर आता हे हिंदू आणि मुस्लिम दोन स्वतंत्र राष्ट्र आहे असं बाबासाहेब का म्हणतात किंवा इव्हन सावरकर पण का म्हणतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी असं मांडलेलं आहे की इस्लामचे काही मूलभूत सिद्धांत आहेत जे मुस्लिमांना गैरमुस्लिमांसोबत शांततेनं नांदण्याची परवानगी देतच नाहीत. जसं की उदाहरणार्थ आता इस्लामचा एक मूलभूत तत्व असं आहे की ज्या देशामध्ये इस्लामिक राजवट नाही त्या देशामध्ये जर इस्लामचा कायदा आणि त्या देशाचा कायदा ह्याच्यामध्ये विरोध आला तर मुस्लिमांसाठी कोणता वर्चस्वाचा कायदा राहील, म्हणजे कोणता कायदा त्यांनी पाळावं.
तर इस्लाम सांगतो की त्या देशामध्ये मुसलमानांनी इस्लामिक कायदाच पाळला पाहिजे, त्या देशाचा कायदा काही असू देत. म्हणजे आता इस्लामच्या शिकवणीनुसार भारतामध्ये आपलं संविधान आणि इस्लामचा कायदा ह्याच्यात काही विरोध आला एखाद्या बाबीमध्ये, तर मुसलमानांसाठी इस्लामचा कायदा हा प्रथम येतो आणि संविधान हे दुय्यम ठरतं त्यांच्यासाठी. हे इस्लामची शिकवण अशी आहे. त्यामुळं ते एक तत्व आहे इस्लामचं की ज्या देशात इस्लामिक राजवट नाही त्या देशात इस्लामिक कायदा आणि त्या देशाचा कायदा ह्याच्यात विरोध आला तर इस्लामचा कायदा वरचढ ठरेल आणि तशा परिस्थितीमध्ये इस्लामचा कायदा पाळणे आणि त्या देशाचा कायदा डावलणे हे मुस्लिमांना इस्लामनुसार न्यायसंगतच राहील, असं एक तत्व आहे. दुसरं एक इस्लामचं तत्व असं आहे, इस्लाम संपूर्ण जगाची 2 भागामध्ये विभागणी करतो. एक भाग आहे दारुल इस्लाम, ज्या देशामध्ये इस्लामिक रूल आहे, इस्लामच्या कायद्यानुसारच तिथली राज्यव्यवस्था चालते, त्या देशांना ते दारुल इस्लाम म्हणतात. आणि ज्या देशामध्ये इस्लामचं राज्य नाही त्या देशांना ते दारुल हरब म्हणतात. उदाहरणार्थ आत्ता भारतामध्ये आपला देश भारतीय संविधानानुसार चालतो, इस्लामिक कायद्यानुसार, कुराननुसार किंवा शरीयतनुसार नाही चालत. तर इस्लामच्या शिकवणीनुसार भारत हा आता दारुल हरब आहे, तो दारुल इस्लाम नाही आहे. तर इस्लाम जगाची 2 भागात विभागणी करतो, दारुल इस्लाम आणि दारुल हरब. हा एक दुसरं तत्व आहे इस्लामचं. तिसरं एक तत्व अजून आहे. इस्लाम म्हणतो ज्या ठिकाणी इस्लामचं राज्य नाही, म्हणजे जो भाग दारुल हरब आहे तो दारुल इस्लाममध्ये परावर्तित करण्यासाठी मुस्लिमांनी जिहाद केला पाहिजे आणि त्या देशाला दारुल हरबमधून दारुल इस्लाममध्ये रूपांतर केलं पाहिजे, अशी एक शिकवण आहे. जिहाद करणे ही एक इस्लामची शिकवण आहे. केवळ जिहाद करणे इतकंच नाही, ते जिहाद करण्यासाठी तुम्ही अन्य मुस्लिम देशाची मदत पण घेऊ शकता असंही इस्लाम म्हणतं. किंवा अन्य देश जर जिहाद करून तुमच्या देशावर आक्रमण केलं तर तो जिहाद यशस्वी करण्यासाठी त्यांना मदतही करू शकता. आलं लक्षात? म्हणजे इस्लामच्या शिकवणीनुसार भारतीय मुस्लिम, भारत हा जर दारुल हरब असेल तर भारताच्या विरोधात जिहाद करू शकतात भारताला दारुल इस्लाम करण्यासाठी. आणि तो जिहाद यशस्वी करण्यासाठी अफगाणिस्तान किंवा मिडल ईस्टमधल्या अन्य कंट्रीज त्यांची मदत घेऊ शकतात. किंवा त्या देशांनी भारताविरोधात जिहाद पुकारला तर तो जिहाद यशस्वी करण्यासाठी त्यांना पूर्ण सगळ्या प्रकारची मदत देखील करू शकतात. हे इस्लाम सांगतंय. तर इस्लामचे असे काही शिकवणे आहेत जे मुस्लिमांना गैरमुस्लिमांसोबत शांततेनं राहू देत नाहीत, त्यात राहण्याच्या आड येतात. अजून एक महत्त्वाचं तत्व आहे इस्लामचं. इस्लामच्या शिकवणीनुसार गैरमुस्लिम हा काफिर असतो. काफिर म्हणजे पापी मनुष्य, तो नीच आहे, तो दर्जाहीन आहे, त्याला जगण्याचा अधिकार नाही, त्याची हत्या करणं हे इस्लामनुसार मान्य आहे. त्याला म्हणतात काफिर हा वाजिबुल कतल आहे, म्हणजे कतल करण्याच्या लायकीचा आहे. हे इस्लामचे मूलभूत तत्व आहेत. तर असे जे इस्लामचे मूलभूत तत्व आहेत आणि जे मुस्लिमांसाठी अगदी पवित्र मानले जातात ते ती तत्व डावलू शकत नाहीत, त्याच्या बाहेरचा विचार ते करू शकत नाहीत. त्यामुळं मुस्लिम आणि गैरमुस्लिम, मुस्लिम आणि हिंदू एकत्रित राहू शकत नाहीत. ते त्याच्या आड हे इस्लामचे मूलभूत सिद्धांतच येतात. म्हणून त्यांचा मुद्दा असा होता का की जो धर्म मी स्वीकारीन तो याच धर्तीमध्ये उगम पावलेला धर्म असायला पाहिजे. बरोबर, एक्झॅक्टली. आता बाबासाहेबांनी आपल्याला माहिती आहे की हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. पण त्यांनी बौद्ध धर्माचाच का स्वीकार केला हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांनी इस्लामचा स्वीकार का नाही केला किंवा ख्रिश्चॅनिटीचा स्वीकार का नाही केला ते पण आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्या मागं त्यांनी सविस्तर विवेचन केलेलं आहे. खूप कारणं त्यांनी सांगितलेली आहेत. बाबासाहेब म्हणतायत की दलित समाज जर इस्लाम किंवा ख्रिश्चॅनिटी स्वीकारला तर तो अराष्ट्रीय बनेल, म्हणजे राष्ट्राप्रती त्याची निष्ठा राहणार नाही. कारण इस्लामला राष्ट्रनिष्ठा ही मान्यच नाही. म्हणजे मातृभूमी, राष्ट्रनिष्ठा ह्या संकल्पना इस्लाममध्ये नाहीच आहेत.
इस्लाम काय सांगतो की जगभरातला मुस्लिम समाज हा तुमचा बंधू आहे. तुमच्या देशातला हिंदू किंवा गैरमुस्लिम हा तुमचा बंधू नाहीये. जगभरातला मुस्लिम समाज हा तुमचा बंधू आहे. आणि ह्या जगभरातल्या मुस्लिम समुदायाला उम्मा म्हणतात. म्हणजे जागतिक इस्लामिक भावकी, तिला उम्मा म्हणतात. आणि उम्मावर सर्वोच्च निष्ठा असली पाहिजे. प्रत्येक मुस्लिमाची ह्या उम्मावर सर्वोच्च निष्ठा असली पाहिजे. पृथ्वीच्या एका भूभागावर म्हणजे देशावर, मातृभूमीवर निष्ठा असता कामा नये. ही इस्लामची शिकवण आहे. त्यामुळे बाबासाहेब म्हणतायत की एक सच्चा मुस्लिम हा कधीही राष्ट्रभक्त असू शकत नाही. राष्ट्रभक्ती ही इस्लामला मान्यच नाही. त्याची पहिली निष्ठा ही त्याच्या धर्माप्रती आणि मुस्लिम समाजाप्रती असते. हे बाबासाहेबांनी स्पष्ट मांडलेलं आहे त्यांच्या थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये. आता हा सगळा अभ्यास केल्यानंतर साहजिक आहे एक राष्ट्रनिष्ठ असलेले बाबासाहेब इस्लामचा स्वीकार तर करणारच नाहीयेत. कारण त्यांना माहिती आहे जो कोणी इस्लामचा स्वीकार करेल तो राष्ट्रभक्त असूच शकत नाही. आणि बाबासाहेब असं राष्ट्राला नुकसानकारक होईल अशा पद्धतीचं पाऊल तर उचलूच शकत नव्हते. त्यांनी ते सगळं मांडलेलं आहे की मी बौद्ध धम्मात का गेलो, की बौद्ध धम्म हा या भारतीय संस्कृतीचाच एक अविभाज्य भाग आहे. आणि बौद्ध धम्म स्वीकारला तर दलित समाज हा कोणत्याही दृष्टीने अराष्ट्रीय बनणार नाही, उलट तो राष्ट्राच्या प्रगतीमध्ये हातभार लावेल. म्हणून मी बौद्ध धम्माचा स्वीकार करतोय असं बाबासाहेबांनी मांडलेलं आहे. याच संकल्पनेतून कदाचित लोकसंख्या बदल या गोष्टीचा उगम होतो का? लोकसंख्येची अदलाबदली, हां बरोबर. म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या बाबतीमध्ये. हो, म्हणजे याच संदर्भात काही विषय मांडले होते का त्यांनी? आता बाबासाहेबांनी म्हटलं होतं की भारत आणि पाकिस्तान वेगळं करा, मुस्लिमांना पाकिस्तान देऊन टाका आणि हिंदूंसाठी म्हणजे बाकी सगळ्यांसाठी हिंदुस्तान राहू द्या. मग पाकिस्तानमध्ये जे हिंदू राहतील किंवा हिंदू, शीख, अन्य धर्मीय जे राहतील गैरमुस्लिम, त्या सगळ्यांना भारतात आणा आणि सगळ्या भारतातले सगळे मुस्लिम पाकिस्तानमध्ये पाठवा असं म्हटलं होतं. असं एक प्रचलित आहे समाजामध्ये. पण एक्झॅक्टली तसं म्हटलं नव्हतं त्यांनी. त्यांनी म्हटलं होतं की भारताची जेव्हा फाळणी होईल तेव्हा मुख्यतः कोणत्या प्रांतांची फाळणी होईल, तर पंजाब प्रांताची फाळणी होईल पश्चिमेला आणि इकडे पूर्वेला बंगाल प्रांताची फाळणी होईल. तर त्यांनी म्हटलं होतं की जे पश्चिम पंजाबमध्ये हिंदू शीख असतील त्यांना भारतात आणा आणि जे पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम असतील त्यांना तिकडे पाकिस्तान, म्हणजे त्या दोन प्रांताच्या संदर्भामध्ये त्यांनी ते लोकसंख्या बदलीचा पर्याय सुचवला होता. बाबासाहेब म्हणतायत की भारत आणि पाकिस्तान हे दोन वेगळे देश जरी निर्माण झाले तरी या भारतातला हिंदू मुस्लिम प्रश्न पूर्णपणे संपेल असं नाहीये. तो नगण्य होईल, त्याची तीव्रता कमी होईल. भारत जर अखंड राहिला तर हिंदू मुस्लिम प्रश्न जितका तीव्र आहे तितका तो फाळणी झाल्यानंतर ह्या भारतात तितका तीव्र राहणार नाही, तो अगदी नगण्य होऊन जाईल असं बाबासाहेबांचं म्हणणे आहे. पूर्ण संपेल असं म्हटलेलं नाही बाबासाहेबांनी, पण तो नगण्य होईल, त्याची तीव्रता अगदीच कमी होऊन जाईल असं बाबासाहेब म्हणतात. आणि लोकसंख्या अदलाबदल ही सीमेवरच्या प्रांतातल्या हिंदू मुसलमानांची अदलाबदल करा असं म्हटलेलं बाबासाहेबांनी. याच विषयाला थोडं जर पुढे नेलं आपण तर त्या काळी सैन्यातले जे लोक होती किंवा जे सोल्जर्स होते, जे सैनिक होते, त्यांच्या धर्माबद्दल पण त्यांनी काय मत मांडलेलं का? मांडलेलं आहे. बाबासाहेब काय म्हणतायत, इस्लामच्या शिकवणीनुसार मुस्लिमाची निष्ठा ही आपल्या देशावर, राष्ट्रावर, देशावर असू शकत नाही. कारण त्यांच्यामध्ये मातृभूमी, देशभक्ती ह्या संकल्पनाच नाहीत. तर बाबासाहेब म्हणतात की सैन्यामध्ये जर आपल्या मुस्लिम वर्चस्व राहिलं तर ते देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं घातक आहे. असं का म्हणतात बाबासाहेब उदाहरण देतात. समजा आपल्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम सैनिक आहेत आणि जर आपल्या देशावर चीनने आक्रमण केलं किंवा जपानने आक्रमण केलं तर सैन्यामधले हिंदू आणि मुस्लिम हे चीनच्या विरोधामध्ये एकजुटीने लढतील ह्याची गॅरंटी देता येते असं बाबासाहेब म्हणतायत. पण एखाद्या मुस्लिम देशाने भारतावर आक्रमण केलं
अफगाणिस्ताननी आक्रमण केलं, तुर्कीनी आक्रमण केलं, पर्शियानी आक्रमण केलं, तर आपल्या सैन्यामधल्या मुस्लिम सैनिकांची वागणूक कशी राहील ह्याचा विचार केला पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात. आणि बाबासाहेब म्हणतात की हे मुस्लिम सैनिक आपल्या देशाच्या बाजूने लढतील ह्याची मी तरी काही गॅरंटी देऊ शकत नाही. कारण मुस्लिमांची निष्ठा ही इस्लाम धर्मावर आहे, जागतिक मुस्लिम भावकीवर आहे. त्याची पहिली निष्ठा ही देशावर नाही आहे. त्यामुळं बाबासाहेब म्हणतात की आपल्या सैन्यामध्ये जे मुस्लिमांचं वर्चस्व झालेलं आहे, म्हणजे त्या काळामध्ये ब्रिटिश सैन्य म्हणता येईल त्याला आपण, आपल्या स्वतंत्र भारताचं सैन्य नव्हतं, ते ब्रिटिश राजवटीखाली ब्रिटिशांचं सैन्य होतं. त्या सैन्यामध्ये मुस्लिमांचं वर्चस्व होतं. तर बाबासाहेब म्हणतात की त्या सैन्यामधलं मुस्लिम वर्चस्व कमी करा, तर आपल्याला आपल्या देशाच्या सुरक्षेची हमी देता येईल. आणि इथून जर ब्रिटिश निघून गेले आणि आत्ताची जी सैन्य रचना आहे त्याच रचनेमध्ये जर मुस्लिमांचं तसंच वर्चस्व राहिलं तर ते सैन्य आपल्या देशाच्या हिताचंच राहील ह्याची काही शाश्वती नाही. कारण त्यातले मुस्लिम आपल्या देशावर त्यांची पहिली निष्ठा नसणार. एखाद्या मुस्लिम देशाने आक्रमण केलं तर त्याला सहाय्य करतील उलट, आणि घरभेदीच्या साह्यानं घरात शिरलेला शत्रू हा पूर्ण भारताच्या मध्यापर्यंत येईपर्यंत आपण त्याला मागं रेटू शकणार नाही. त्यामुळे ते फार घातक ठरेल. मुस्लिमांचं वर्चस्व सैन्यामधून कमी केलं पाहिजे, ही बाबासाहेबांची भूमिका आहे. जर बारकाईने जर आपण अभ्यास केला तर यावरनं हे लक्षात येतं की धर्माच्या अभ्यासातून त्यांनी राष्ट्रहिताच्या गोष्टी किती चोख आणि अचूक मांडलेल्या, ही फार महत्त्वाची गोष्ट. ही तशी लक्षात येतच नाही सामान्य लोकांच्या. आणि मला असंही वाटतं की त्यांचे मत हे पण होतं की फक्त राजकीय स्थिरता येऊन उपयोगाची नाही. जर सामाजिक स्थिरताच नसेल तर मग राजकीय दृष्टिकोनचा काय उपयोग. बाबासाहेब तेव्हा म्हणत होते, आता काँग्रेस, मुस्लिम लीग आणि ब्रिटिश अशा मुख्यतः राष्ट्रीय पटलावर तेव्हा 3 पार्टीज होत्या. जे काही पॉलिटिकल निगोशिएशन्स व्हायचे ते ब्रिटिश, काँग्रेस आणि मुस्लिम लीग ह्यांच्यामध्ये व्हायचे. बाकी हिंदू महासभा होती, सिखांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या काही संघटना होत्या, पण मुख्य हे 3 घटक होते: ब्रिटिश सरकार, काँग्रेस आणि मुस्लिम लीग. काँग्रेस ही डिफॅक्टो हिंदूंचं प्रतिनिधित्व करणारी संघटना अशीच मानली जायची त्यावेळी. तर बाबासाहेब म्हणत होते की तुम्ही कितीही जरी निगोशिएशन्स केले, कितीही जर राजकीय तडजोडी करून काही एक समान सूत्रावर तुम्ही आले, तरी हिंदू मुसलमानांचं ऐक्य त्यामुळे होऊ शकत नाही. कारण तुम्ही राजकीय कितीही तडजोडी करा, जर खाली ग्राउंड लेवलला समाजामध्येच ऐक्य नसेल, त्यांच्यामध्ये काही सामाजिक बंध नसतील, त्यांच्यामध्ये काही सांस्कृतिक बंध नसतील, काही त्यांच्यामध्ये परस्पर नातंच नसेल, तर ते एकत्रित नांदूच शकत नाहीत. तुम्ही राजकीय कॉन्ट्रॅक्ट म्हणता येईल त्याला, करार कितीही करा, पण जोपर्यंत सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्य निर्माण होत नाही तोपर्यंत हिंदू मुस्लिम एकत्रित राहू शकत नाहीत असं बाबासाहेब म्हणतात. आणि पुढे बाबासाहेब म्हणतात की दुर्दैवाने हिंदू मुस्लिम समाजामध्ये सामाजिक किंवा सांस्कृतिक ऐक्याचा एकही बंध अस्तित्वात नाही. त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्याच्या पाठीमागं धावणे म्हणजे मृगजळाच्या मागं धावणे असल्यासारखं आहे, अशी बाबासाहेबांची भूमिका आहे. त्यामुळे केवळ राजकीय समझोता करून हे 2 समाज एकत्रित राहतील ह्याची काही गॅरंटी देता येत नाही असं बाबासाहेब म्हणतात. हिंदू आणि मुसलमान समाजाच्या जे अंतिम भविष्य जे म्हणतो आपण, याबाबतचा दृष्टिकोन पण दोघांचं खूप वेगळं आहे. याबद्दल त्यांची काय मतं होती. राईट. आता बाबासाहेब काय म्हणतात, कोणताही लोकसमूह त्याला जर आपण एक राष्ट्र म्हणायचं असेल तर त्याच्या काही अटी आहेत. एक म्हणजे त्यांचा इतिहास समान असला पाहिजे किंवा इतिहासाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन समान असला पाहिजे. दुसरं म्हणजे भविष्याकडे बघत असताना त्यांच्या महत्वाकांक्षा समान असल्या पाहिजेत. तर त्या लोकांना आपण एक राष्ट्र म्हणू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर आता हे उदाहरण देखील बाबासाहेबांनीच दिलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात, पहिला मुद्दा घ्या इतिहासाचा, भविष्याचा नंतर बघू. इतिहासाच्या बाबतीमध्ये ह्या 2 समुदायांचा दृष्टिकोन काय आहे, तर बाबासाहेब म्हणतात की ह्यांचा इतिहास हा परस्पर केवळ भिन्न आहे असं नाही, तर परस्पर शत्रुत्वाचा आहे. जसं की मोहम्मद बिन कासिमनं ह्या देशावर आक्रमण केलं,
त्यानंतर मोहम्मद घोरीनं आक्रमण केलं, त्यानंतर गझनीनं आक्रमण केलं, तैमूरलंग, बाबर, खिलजी हे सगळे आक्रमणकर्ते होते. आणि त्यांच्या विरोधात कोण लढलं? पृथ्वीराज चव्हाण हे लढले, महाराणा प्रताप लढले, छत्रपती शिवाजी महाराज लढले, लचित बडफुकन लढले. पण मुस्लिम समाज स्वतःला कोणाशी जोडून पाहतो? तो मोहम्मद बिन कासिम, गझनी, घोरी, बाबर, तैमूरलंग यांना आपले आदर्श मानतो. त्यामुळं मुस्लिमांचे आदर्श आणि हिंदूंचे आदर्श हे एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत. त्यामुळं ह्यांचा इतिहास हा परस्पर शत्रुत्वाचा आहे. त्यांचे इतिहासातले प्रेरणास्थान समान नाही आहेत किंवा इतिहासामधल्या घटनांप्रती त्यांना समान सुख किंवा समान दुःख नाही आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पानिपतच्या लढाईविषयीचा दृष्टिकोन काय? मुस्लिमांना पानिपतची लढाई ही अभिमान वाटतो त्यांना. अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानवरून आला आणि पानिपतला मराठ्यांचा पराभव केला, तर मुस्लिमांना तो गौरवाचा क्षण वाटतो. अहमद शाह अब्दालीचा त्यांना अभिमान वाटतो. आणि हिंदूंना पानिपतमध्ये आपण हारलो ह्याचं दुःख वाटतं, वाईट वाटतं. तर इतिहासामधले आदर्श पण ह्यांचे वेगवेगळे आहेत आणि सुखदुःखाच्या भावना पण वेगवेगळ्या आहेत. त्यामुळं इतिहासाकडे बघण्याचा ह्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे, जो ह्यांच्यामध्ये ऐक्य होऊ शकत म्हणजे घडू शकत नाही. ज्यामुळे दुसरं आता भविष्याकडे बघायचा दृष्टिकोन. भविष्याकडे बघत असताना मुस्लिम समाज काय विचार करतो की त्याचं विचार विश्व नेहमी ह्या विचारांनी व्यापलेलं असतं की म्हणजे बहुतांश संघटना, आता प्रत्येक मुस्लिमांची भूमिका आपण जाणून घेऊ शकत नाही, त्यांच्या काही संघटना वगैरे नेते काय भूमिका मांडतायत त्यातून आपण त्यांची भूमिका जाणून घेतो. तर त्यांना ह्या देशाचं दारुल इस्लाममध्ये रूपांतर करणं ही त्यांची महत्वाकांक्षा दिसते की भारताला पूर्णपणे इस्लाममय आपण करू शकलो नाही, हे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक खंत आहे. आणि पुढे चलून 50 वर्षांनी 100 वर्षांनी आपण ह्या देशाला पूर्णपणे इस्लाममय करू, अशा प्रकारचं स्वप्न, अशा प्रकारची आकांक्षा त्यातले काही घटक बाळगताना दिसतात. जसं की आता PFI नावाची संघटना आहे, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, त्याच्यावर बंदी आलेली आहे केरळमध्ये. राईट. त्यांचं एक डॉक्युमेंट प्रकाशामध्ये आलं, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की भारताला 2047 पर्यंत आम्हाला दारुल इस्लाम करायचंय, भारत हा पूर्णपणे इस्लाममय करायचा आहे. ह्या त्यांच्या भवितव्याबाबतच्या आकांक्षा आहेत. दुसऱ्या बाजूला गैरमुस्लिमांच्या आकांक्षा काय आहेत भवितव्याच्या? तर आम्हाला एक लोकशाही गणराज्य म्हणूनच वाटचाल करायची आहे आणि आम्हाला देशाचा विकास करायचा आहे. देशामधल्या सगळ्या प्रकारची विषमता, जे काही प्रश्न आहेत ते सोडवून देशाला समृद्धशाली करायचं आहे. समतायुक्त, शोषणमुक्त, समृद्धशाली भारताचं निर्माण करणं ही आमची आकांक्षा आहे. आणि इस्लामिक संघटनाची आकांक्षा देशाला दारुल इस्लाम करणे आहे. त्यामुळं भवितव्याबाबतच्या आकांक्षा देखील पूर्णपणे वेगळ्या आहेत आणि इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोनही वेगळा आहे, ज्यामुळे त्यांचं ऐक्य होऊ शकत नाही. त्यामुळे ते दोन राष्ट्र ठरतात. भरतजी, सध्याच्या राजकीय वातावरणात जे चाललं आहे देशामध्ये, त्यात एक घोषणा बऱ्यापैकी ऐकण्यात येते, ती म्हणजे जय भीम जय मीम. म्हणजे दलित समाज आणि मुसलमान समाज यांनी एकत्र यायला पाहिजे. तर ही जी घोषणा आहे याची बाबासाहेबांच्या संकल्पनेच्या दृष्टिकोनातून कशी मिसळली जाते? त्यांचे विचार काय होते या बाबतीत? जो कोणी बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास करेल ना, त्याला अगदी फार खोलात न जाता लगेच लक्षात येईल की हे कसं बाबासाहेबांच्या विचारांच्या पूर्णपणे विरोधी आहे. जय भीम जय भीम ही जी संकल्पना आहे, हा जो राजकीय नारा दिला जातोय, तो बाबासाहेबांच्या चळवळीच्या, बाबासाहेबांच्या विचारांच्या अगदी पूर्णपणे विरोधी आहे. आता त्यासाठी बाबासाहेबांनी काय मांडून ठेवलेलं आहे हे आपण बघितलं पाहिजे. मुस्लिम लीगविषयी बाबासाहेब म्हणतायत, आपल्या दलित बांधवांना सांगतायत की मुस्लिम लीगवर कधीही विश्वास ठेवता कामा नये. मुस्लिम लीग ही दलितांचा केवळ वापर करून घेते सोयीनुसार, आणि जेव्हा त्यांच्या फायद्याची गोष्ट असते तेव्हा ते दलितांच्या हिताचा देखील बळी देतात. त्यामुळे मुस्लिम लीगवर भरोसा करू नका असं दलित बांधवांना बाबासाहेब सांगतायत. केवळ मुस्लिम लीगच नाही तर जय भीम जय मीममध्ये जे मीम आहे MIM, त्याबद्दल देखील बाबासाहेबांनी तेव्हाच सांगून ठेवलेलं आहे. कारण ही संघटना काही आत्ता जन्माला आलेली नाही आहे. MIM ती तेव्हापासून अस्तित्वात आहे, बाबासाहेबांच्या काळापासून अस्तित्वात आहे.
तेव्हा देखील बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की जे हैदराबाद संस्थान होतं निजामाचं, तिथेही MIM सक्रिय होती. मुस्लिम मंजलिस इत्तेहादुल मुस्लिम असं ते संघटना आहे. बाबासाहेब म्हणतायत की हे MIM जी संघटना आहे ती दलितांचा हत्याकांड घडवते आहे आणि दलितांना जबरदस्ती इस्लाम धर्मामध्ये धर्मांतरित करते आहे. तर MIM वर देखील भरोसा करू नका, ते आपले शत्रू आहेत. निजाम आणि MIM हे आपल्या देशाचे शत्रू आहेत आणि आपल्या दलित बांधवांनी कोणत्याही प्रकारे MIM किंवा निजामाला मदत होईल अशा प्रकारची भूमिका घेता कामा नये. बाबासाहेब म्हणतायत की MIMनं जर तुमचं धर्मांतर केलेलं असेल तरी देखील तुम्ही भारतामध्ये या, तुमचं मी पुन्हा हिंदू धर्मामध्ये स्वागत करेन असं बाबासाहेब म्हणतायत. आणि ते म्हणतात की आपल्या देशाच्या शत्रूची बाजू घेऊन आपल्या समाजाला तुम्ही काळीमा फासू नका असं बाबासाहेब आवाहन करतायत. म्हणजे निजामाला ते देशाचा शत्रू मानतात, कारण पाकिस्तानाचा त्याला एक दक्षिण पाकिस्तान हवा होता आणि तो भारतात विलिनीकरणास विरोध करत होता. तर जे हैदराबाद संस्थान भारतात विलिनीकरणास विरोध करतो तो निजाम देशाचा शत्रू आहे आणि त्या शत्रूची बाजू घेऊन आपल्या दलित बांधवांनी आपल्या समाजाला काळीमा फासता कामा नये असं बाबासाहेब म्हणतायत. आणि ज्या दलित बांधवांचं जबरदस्ती धर्मांतरण करण्यात आलेलं आहे त्यांना मी शब्द देतो की मी तुम्हाला परत आपल्या धर्मामध्ये वापस घेईन असं बाबासाहेबांची निजामाबद्दल आणि MIM बद्दल भूमिका आहे. त्यामुळं जो कोणी बाबासाहेबांची भूमिकेचा अभ्यास करेल त्यांनी MIM बद्दल काय म्हटलंय, त्यांनी निजामाबद्दल काय म्हटलंय, साहजिक आहे तो MIM सोबत कधी जाऊच शकत नाही. त्यामुळे हे पूर्णपणे बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात आहे. केवळ लोक ह्याचा सखोलात जाऊन अभ्यास करत नाहीत म्हणून त्यांची दिशाभूल करण्याचं काम हे अशा पद्धतीनं काही लोक करताना दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे थोर विचारवंत त्यांचे जे मुद्दे आहेत राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून ते त्या काळी जेवढे प्रचलित होते, जेवढे योग्य होते, ते आजकालच्या घडीमध्ये त्यांचं स्थान काय आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? बरोबर. आता बाबासाहेबांनी जी काही इस्लाम धर्माची चिकित्सा केलेली आहे त्याला एक स्वातंत्र्यपूर्व काळाची पार्श्वभूमी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा फाळणीच्या पूर्वी ज्या काही देशामध्ये घडामोडी घडत होत्या, जे काही राजकारण होत होतं, समाजकारण होत होतं, त्याला त्याची पार्श्वभूमी होती. आत्ता देखील ते तितकेच प्रासंगिक आहेत हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण काय, आज देखील इस्लाम धर्माच्या त्या शिकवणीनुसार चालणाऱ्या काही संघटना आपल्या देशात आहेत. उदाहरणार्थ आत्ताच आपण उल्लेख केला PFI ही केवळ एक आहे, अशा अनेक संघटना आहेत की ज्यांचा हेतू हा ह्या देशाच्या संविधानाला मान्य करण्याचा किंवा संविधानावर आधारित देशाची प्रगती व्हावी, लोकशाहीप्रती निष्ठा म्हणा, देशाप्रती निष्ठा म्हणा, ह्या मूल्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये कुठे स्थान नाही आहे. त्यांचा उद्देश एकच आहे की ह्या देशाला कसं दारुल इस्लाम करता येईल. त्यामुळं ते बाबासाहेबांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत. आता बाबासाहेबांनी म्हटलं हिंदू आणि मुसलमान दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत, तर मग आज देखील आपल्या देशामध्ये हे दोन राष्ट्र आहेत का, आणि असतील तर मग देशाची पुन्हा एकदा फाळणी करायची का असा प्रश्न उपस्थित होतो. पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की आत्ता आपल्या देशाची पुन्हा दुसऱ्यांदा फाळणी ही बिलकुल होऊ शकत नाही, होणारच नाही, ते कदापि शक्य नाही. पण हिंदू मुस्लिम ऐक्य झालं पाहिजे आणि मुस्लिम समाजांनी आपल्या देशाप्रती निष्ठा ठेवली पाहिजे, भारतीय संविधानाप्रती निष्ठा ठेवली पाहिजे. तर त्यासाठी काय झालं पाहिजे, तर इस्लाम धर्मामध्ये काही सुधारणा झाल्या पाहिजेत. इस्लामचे जे तत्व मुस्लिमांना गैरमुस्लिमांसोबत राहण्याच्या आड येतात ते तत्व मुस्लिमांनी सोडून दिले पाहिजे. ती शिकवण इस्लामची त्यांनी नाकारलं पाहिजे. धर्म म्हणून ते इस्लाम पाळू शकतात, पूजा पद्धती, एक उपासना पद्धती म्हणून नमाज पढ़णं असेल, हजची यात्रा करणं असेल, रोजाचं पालन करणं असेल, अशा पद्धतीचा धर्म म्हणून ते इस्लाम पाळू शकतात. पण त्यातले कुघटक हे गळायला पाहिजे. आणि गैरमुस्लिमांसोबत राहण्यास विरोध करणारे जे तत्व आहेत, जसं की दारुल इस्लाम, दारुल हरब, काफिर, जिहाद, ह्या प्रकारच्या संकल्पना त्यांनी त्या त्यागल्या पाहिजेत, त्या सोडून दिल्या पाहिजेत. हा एक मुद्दा. दुसरा म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये जे भारतावर इस्लामिक आक्रमणे झाली, जे इस्लामिक आक्रमणकर्ते होते, त्यांना स्वतःशी जोडून पाहता कामा नये.
मोहम्मद गझनी असेल, घोरी असेल, औरंगजेब असेल, ह्यांचा आणि आत्ताच्या मुस्लिमांचा काही संबंध नाही. त्यांनी स्वतःला त्या आक्रमणकर्त्यांशी, त्या अत्याचारी शासनकर्त्यांशी स्वतःला जोडून बघता कामा नये. आजही बरेच लोक औरंगजेबाच्या कबरीवरती जातात. बरोबर बरोबर. त्यामुळं आपल्याला जर ऐक्य घडवून आणायचं असेल तर काही गोष्टी ह्या सोडून दिल्या पाहिजे, त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. त्यामध्ये हे इस्लामचे काही सिद्धांत असे सोडले पाहिजे. मध्ययुगीन काळातले जे अत्याचारी आक्रमणकर्ते होते त्यांच्याशी संबंध ठेवला नाही पाहिजे. तिसरं म्हणजे ह्या देशाला दारुल इस्लाम करायचं आहे किंवा इथं इस्लामिक राज्य आणायचं आहे, अशा प्रकारचे स्वप्न देखील सोडून दिलं पाहिजे. आणि भारतीय संविधानावर सर्वोच्च निष्ठा ठेवून, लोकशाहीवर निष्ठा ठेवून आणि आपल्या सगळ्यांना एकत्रित नांदायचं आहे, हा विचार घेऊन वाटचाल केलं पाहिजे. तर आपल्या देशामध्ये शांतता नांदू शकते आणि देशाची प्रगती होऊ शकते. तर त्यांनी ह्या 2-4 गोष्टी त्याच्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये घडल्या पाहिजे. भरतजी, बरेच डाव्या विचारांचे जे इतिहासकार आहेत ते म्हणतात की जेवढी इस्लामिक आक्रमणं झाली या देशावर, या भूमीवरती मध्ययुगीन काळात, त्यांचा मूळ मुद्दा, मूळ हेतू हा धार्मिक नसून हा राजकीय दृष्टीने होता. त्याबद्दल बाबासाहेबांनी काही विचार मांडले होते का? मांडलेले आहेत. बाबासाहेबांचं थॉट्स ऑन पाकिस्तान हे जे ग्रंथ आहे त्यातलं एक प्रकरण हे सगळं ह्या मध्ययुगीन काळातल्या आक्रमणाविषयीच आहे. बाबासाहेब म्हणतायत की जवळपास 711ला पहिलं आक्रमण झालं मोहम्मद बिन कासिमचं. तेव्हापासून ते 1761 पर्यंत जेव्हा अहमद शाह अब्दालीचं आक्रमण झालं, हा संपूर्ण काळामध्ये जवळपास 700-800 वर्षाच्या काळामध्ये जितकी आक्रमणं झालेली आहेत ती सगळी धर्मानं प्रेरित होती, इस्लामनं प्रेरित होती. आणि त्यांचा आक्रमणामागचा प्रमुख हेतू हा हिंदूंची मूर्तीपूजा आणि हिंदूंचा अनेक ईश्वरवाद ह्याच्यावर प्राणांतिक आघात करणे आणि इथे इस्लामची स्थापना करणे, हा या आक्रमणामागचा प्रमुख हेतू होता, असं बाबासाहेबांनी मांडून ठेवलेलं आहे. आता त्यांनी आर्थिक लूट केली, मंदिरं लुटली, हे त्यातला दुय्यम भाग आहे. पण त्या आक्रमणामागचा प्रमुख हेतू काय आहे तर मूर्तीपूजा आणि अनेक ईश्वरवाद हे नष्ट करणे आणि त्याच्या ठिकाणी इस्लामची स्थापना करणे आणि संपूर्ण पृथ्वी दारुल इस्लाममध्ये रूपांतरित करणे, हा त्याचा प्रमुख हेतू आहे. हे बाबासाहेबांनी स्पष्टपणे मांडलेलं आहे की हिंदू मुसलमानांच्या ऐक्याच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यातला एक इतिहास हा एक घटक आहे. तो एक्सप्लेन करत असताना बाबासाहेबांनी हे मांडलेलं आहे की मूर्त्या फोडणं, हिंदूंच्या महिलावर अत्याचार करणं, हिंदूवर जिजियासारखे कर लादणं, स्त्रिया असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील त्यांना गुलाम म्हणून विकणं, हे सगळं केवळ डोक्यात आलं किंवा एखाद्या राज्यकर्त्याच्या लहरीपणामुळं घडलेलं नाहीये, तर त्याच्या मागं एक सुनियोजित अशी योजना होती आणि त्याच्या मागं स्पष्टपणे इस्लामची शिकवण होती. त्यामुळं हे जितके आक्रमणं झालेली आहेत, जितके काही अन्याय अत्याचार झालेले आहेत, ते सगळे इस्लाम धर्मानं प्रेरित होते असं बाबासाहेब म्हणतायत. आणि बाबासाहेब ह्याच्या पुढं जाऊन म्हणतात केवळ हिंदू मंदिरं तोडली असं नाहीये, तर इस्लामने ह्या देशामध्ये बौद्ध धर्मावर देखील तितकंच मोठं आक्रमण केलेलं आहे. आणि भारतामधून बौद्ध धर्माचा ऱ्हास होण्यासाठी इस्लामचे आक्रमणं कारणीभूत आहेत असं बाबासाहेब म्हणतायत. आता बुत शिकन नावाचा एक शब्द आहे. बुत शिकन इस्लाममध्ये त्याला म्हटलं जातं जो मूर्ती तोडतो, मूर्तीभंजन करतो, त्याला बुत शिकन म्हणतात. आणि बुत शिकन म्हणजे एक अभिमानाची पदवी आहे असं मानलं जातं. तर बाबासाहेब म्हणतात की हे बुत शिकन शब्द कुठून आलाय तर बुद्धांच्या मूर्त्या तोडणारा तो बुत शिकन आणि बुद्ध शब्दाचा अपभ्रंश बुत असा इस्लाममध्ये झालेला आहे. अफजल खान स्वतःला म्हणून घ्यायचा. एक्झॅक्टली. बुत शिकन म्हणजे जो मूर्त्या तोडतो, पर्टिक्युलरली बुद्धांच्या मूर्त्या तोडतो, तो बुत शिकन, तो गाझी असं त्याला म्हणतात. त्यामुळं भारतातून बौद्ध धर्माचा ऱ्हास होण्यामागचं एकमेव कारण म्हणजे इस्लामचे आक्रमण आहे असं बाबासाहेब म्हणतात. एका ठिकाणी तर बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की ह्या सगळ्या इस्लामच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाविषयी मी एक पुस्तक लिहिणार आहे. नंतर ते त्यांच्या हयातीत होऊ शकलं नाही, तो भाग वेगळा, पण त्यांनी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता काही लोक असं म्हणतात की शंकराचार्य किंवा कुमारिल ह्यांच्या शास्त्रार्थामुळं भारतातून बौद्ध धर्म नाहीसा झाला.
पण बाबासाहेब म्हणतात ते खरं नाहीये. कारण शंकराचार्याची शिकवण किंवा कुमारिलची शिकवण ही बौद्ध तत्वज्ञानापेक्षा फार वेगळी होती असं नाहीये. त्यामुळे त्यांच्या शिकवणुकीमुळे बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला असं नाहीये, तर इस्लामच्या आक्रमणामुळे बौद्ध धर्माचा भारतातून ऱ्हास झाला असं बाबासाहेब म्हणतात. भरतजी, तुम्ही आत्तापर्यंत जी माहिती दिली आहे मला ती माझ्यासाठी तर खूप नवीन होती आणि खूप बऱ्यापैकी शॉकिंग माहिती होती, जी सर्वसामान्य अभ्यासक्रमात कधीच आढळली नाही. पण काही मंडळी अशी असू शकतील ज्यांना तुमची माहिती कदाचित खोटी वाटेल, पटणारही नाही. तर माझा प्रश्न असा आहे महत्त्वाचा, की तुम्ही जो अभ्यास केला या सर्व विषयांवरती, तर तुमची माहिती, तुमचं जे ज्ञानाचं जे स्रोत आहे ते नेमकं तुम्ही कुठून मिळवलं हे तुम्ही सांगितलं तर सर्वांसाठी ते खूप योग्य राहील असं मला वाटतं. आत्तापर्यंत आपण जितकी चर्चा केलेली आहे त्यातला एकही शब्द किंवा एकही भूमिका, एकही मत हे माझं स्वतःचं मत नाही. त्यातली प्रत्येक वाक्य, प्रत्येक मत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. ते कुणीही क्रॉस चेक करू शकतं. फार मोठे मोठे ग्रंथ अभ्यास करण्याची गरज नाही. केवळ एकच ग्रंथ पुरेसा आहे, थॉट्स ऑन पाकिस्तान, किंवा त्याचं दुसरं नाव आहे पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया. त्यामध्ये बाबासाहेबांनी हे सगळे विषय अगदी सविस्तर मांडलेले आहेत. तो तेवढा जरी ग्रंथ अभ्यास केला तरी हे सगळे मुद्दे स्पष्ट होतील. बाबासाहेबांनी नेमकं काय म्हणलंय ते कळेल. त्यासोबतच काही बहिष्कृत भारतामध्ये बाबासाहेबांचे लेख आलेले आहेत. थॉट्स ऑन पाकिस्तान हा 1940ला प्रकाशित झाला. त्यापूर्वी बहिष्कृत भारत नावाचं बाबासाहेब एक नियतकालिक चालवायचे. त्यामध्ये काही अग्रलेख बाबासाहेबांनी लिहिलेले आहेत. त्या अग्रलेखामध्ये देखील इस्लाम धर्माविषयी बाबासाहेबांची काही मतं आलेली आहेत. आणि थॉट्स ऑन पाकिस्तानच्या नंतर देखील काही भाषणामध्ये, काही लिखाणामध्ये बाबासाहेबांचं ते आलेलं आहे. आता मी जे बाबासाहेबांच्या इस्लाम धर्माच्या विचारांचं संकलन केलंय त्यामध्ये सगळे संदर्भ दिलेले आहेत. प्रत्येक बाबासाहेबाचं कोट, बाबासाहेबांनी जी काही भूमिका मांडल्या ते कुठे आहे, कुठल्या पानावर आहे, ते सगळं अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यामुळं आपली जी काही चर्चा झाली त्या प्रत्येक गोष्टीला पुरावा आहे. प्रत्येक गोष्ट बाबासाहेबांच्या खंडामध्ये, बाबासाहेबांच्या लिखाणामध्ये तुम्हाला सापडून जाईल. म्हणजे थोडक्यात या सर्व गोष्टी जे आपण आज बघितल्या, ज्याच्यावरती चर्चा झाली, त्या सगळ्या गोष्टींवरती बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेले अंक आहेत किंवा न्यूजपेपर आहेत, पब्लिकेशन आहेत. आणि यापैकी कुठलीही माहिती कुठल्या तिराहित व्यक्तींनी त्यांच्याबद्दलचं मत मांडून तुम्ही संकलन केलं असलं कुठलंच नाही आहे. डायरेक्ट बाबासाहेबांनी जे लिहिलंय ते जशाच तसं रिप्रोड्यूस करण्याचं काम आपण केलेलं आहे. आपल्या मनानं एकही शब्द त्यामध्ये टाकलेला नाही किंवा वगळलेला नाहीये. भरतजी, तुम्ही अगदी अप्रतिमरित्या बाबासाहेब आंबेडकरांचा एक लपलेला पैलू उघडकीस करून दिलात आणि खूप छानपणे, विस्तृतपणे आम्हाला सांगितलं. याबद्दल खूप खूप आभार. मला खात्री आहे की आमच्या दर्शकांना पण एक नवीन गोष्ट कळेल. आणि मी दर्शकांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल, त्यांचे विचार याबाबत जाणून घ्यायचे असतील तर त्यांचे साहित्य नक्की वाचा. पण ते सगळी माहिती जर तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात हवी असेल तर तुम्ही भरत अमदापुरेंचं हे पुस्तक नक्की विकत घ्या. या पुस्तकाच्या विक्रीची लिंक आमच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि त्याच जोडीला आजचं हे सत्र तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. आपण पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.